हाल। तो चलते हैं मैदान की तरफ। एक बिग फाइट मुकाबला हम देख रहे हैं। उडापन वहाल विपक्ष कुंडेगांव। तो उडापन वहाल टीम की तरफ से आरंभिकता के तौर पे गेंदबाजी के तौर पे आए हैं प्रीतम प्रवीण। इस पीछे गेंद बेहतरीन, बेहद खूबसूरत डिलीवरी, यानी कि गुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होते हुए गेंद विकेट कीपिंग की भूमिका अदा करते हुए ऋषि नाइक टीम की पहचान। और ऐसे में देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति अविनाश और दूसरी तरफ अर्जुन। अविनाश और अर्जुन कुंडेगांव टीम की तरफ से आरंभिकता की भागदौड़ संभालते हुए। इस पीछे गेंद टैप करने की कोशिश, गली पॉइंट के बीच से गेंद को निकाला, गेंद गई सीमा रेखा बाहर 4 रनों के लिए। ये खेल है शेर जवानों का, लपेलों का, मस्तानों का, इस खेल का यारों, इस खेल का यारों क्या कहना। धन्यवाद, धन्यवाद आप मैडे। फिर से एक बार प्रवीण, प्रवीण के गेंद फिर से एक बार टैप करने की कोशिश थी, गली की तरफ शानदार फील्डिंग, कोई रनों की गुंजाइश नहीं है। ताकि देखा जाए तो अर्जुन दौड़ पड़े थे लेकिन मना किया अविनाश ने, और वहां से देखा जाए तो बढ़ते कदम पीछे लिया अर्जुन ने। और इसी के साथ प्रवीण मुंबईकर द्वारा यह दूसरी गेंद डॉट निकलती हुई, ताकि पहले गेंद डॉट थी, दूसरी गेंद के ऊपर चौवा आया था। और इस वक्त इस पीछे गेंद थोड़ा सा बाहरी हिस्सा, रन आउट का खतरा, और इसी के साथ बल्लेबाज आउट अर्जुन के परिकन। ये दुनिया है काला बाजार, पैसा होता है, पैसा होता है। मैं बोलूं दुनिया को, मैं बोलूं दुनिया को, बोलूं सबकी बोल, पैसा होता है, पैसा होता है। तो यहां से देखा जाए तो बिना खाता खोले, यानी कि बिना स्ट्राइक लिए हुए बल्लेबाज अर्जुन आउट हो चुके हैं रन आउट के तौर पे। यानी कि देखा जाए तो जिस तरह से बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, बिना देखे समझे दौड़ पड़े थे अविनाश, और वहां पर खामियाजा भुगतना पड़ा था अर्जुन को। रन आउट के रूप में पहला विकेट 4 रनों के ऊपर कुंडेगांव टीम को, यानी कि पहली मर्तबा इस टीम को हम इस एरिया में, यानी कि देखा जाए तो देख रहे हैं। काफी अच्छा नाम इस टीम का सुना है, लेकिन देखना है किस तरह से अपना परफॉर्मेंस इस मैदान के अंदर दिखाते हैं। रन तहसील की यह टीम, यानी कि कुंडेगांव। और ये देखिए गेंद हवा में थी, लेकिन क्या हो रहा है, ओ यानी कि मौका तो बहुत बार मिला था, 2 मरतबा मौका मिला था, क्या छूटा। ऋषि नाइक ने बिना देखे समझे डायरेक्ट नॉन स्ट्राइक इनके ऊपर थ्रो किया, लेकिन यहां पर थ्रो लगा, कामयाब हुए। और इसी के साथ दूसरे विकेट का पतन रन आउट के रूप में। क्या बात है मैडे, वेरी गुड, अप्रतिम संगीत यहां पर मैडे के माध्यम से। लेकिन बिल्कुल 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें गिर चुके हैं रन आउट के रूप में। हमारे स्कोरर मयूर कुंभार इस समय काफी अच्छा काम करते हुए, और रन आउट की हैट्रिक का मौका है ऐसी जानकारी। लेकिन निश्चित रूप में देखा जाए तो जिस तरह से दूसरी गेंद के ऊपर चौवा लगाया था अविनाश ने, वो अविनाश भी रन आउट के रूप में आउट हो चुके हैं। इस समय हार्दिक पाटिल और भाई पाटिल, और स्ट्राइक इस पिच टैप करने की कोशिश थी, गले के रीजन से इस गेंद को निकाला, गेंद गई सीमा रेखा बाहर 4 रन।
तो देखना यहां से पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। प्रवीण मुंबईकर जिन्होंने पहला ओवर फेंका और निश्चित रूप में पहला P1 का ओवर देखा जाए तो 8 रन इस ओवर में आए हैं, 8 रन जरूर आए, 2 विकेट भी इस ओवर में आए और रन आउट के रूप में मिले हैं। लेकिन ऐसे में देखा जाए तो काफी किफायती गेंदबाजी का मारा किया है प्रवीण मुंबईकर ने। लेकिन इस समय अब दूसरा P2 का और कौन सा गेंदबाज इस्तेमाल किया जाता है वोडाफोन वाहल टीम की तरफ से, ये देखने वाली बात हो सकती है। लेकिन जिस तरह से अर्जुन और अविनाश रनआउट के रूप में आउट होने के बाद हार्दिक पाटिल जो पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं और उनका साथ देने के आए हुए नए खिलाड़ी यानी कि भाई पाटिल, और देखा जाए तो हार्दिक पाटिल की बात करें वनडाउस के ऊपर आने वाला खिलाड़ी, क्रिकेट टेनिस का एक बड़ा खिलाड़ी माना जाता है, विस्फोटक खिलाड़ी माना जाता है। सो यहां पर वही उम्मीद में हार्दिक पाटिल इस समय अपने इरादे स्पष्ट करते हुए 4 रनों के साथ अपना निजी खाता खुला करते हुए इस बीच इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं, इंडिया क्रिक के माध्यम से दिखाया जा रहा है। तो देखना है गेंदबाजी में तब्दीली यानी कि दूसरा P2 का इस्तेमाल यानी कि गेंदबाज आकाश खरत के माध्यम से किया गया है। वोडाफोन वाहल टीम की बात करें तो निश्चित रूप में गए साल इस मैदान के अंदर इस टूर्नामेंट में जिन्होंने चैंपियनशिप उठाई थी यही वोडाफोन वाहल टीम। आप इस 2018 में क्या करते हैं, उसी नायक की नायक पारी देखी थी उस समय। इस बीच गेंद काफी बाहर दिखाई दी, आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सुनील पाटिल सर को मौका मिला यहां पर अतिरिक्त का इशारा करने के लिए और अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से आ गया था वह तकरीबन 9 रनों के ऊपर। यानी कि पहले गेंद आकाश लाइन से भटकते हुए लेफ्ट आर्म और द विकेट। यहां से ये देखिए थोड़ा सा वेरिएशन दिखाया, चेंज स्पेस किया, निश्चित रूप में बल्लेबाज का इरादा वही था ऑफ साइड में खेल करने का, लेकिन ऐसे में गेंद बल्ले का संपर्क नहीं और डॉट गेंद की इस समय समाप्ति। वोडाफोन वाहल विपक्ष कुंडेगांव, शॉर्ट पिच गेंद बिल्कुल पूरी तरह से क्रॉस द लाइन हुए थे, गेंद बल्ले का संपर्क तो नहीं हुआ, लेग बाइस के रूप में 1 रन जरूर यहां पर बयान होती भी अतिरिक्त के रूप में 1 रन से निकले लेग बाइस के रूप में आई है। टीम का टोटल आ चुका है 2 अंकों में यानी कि 10 रनों के ऊपर आता हुआ। अब देख सकते हैं क्रिकेट टेनिस में यानी कि नाइट प्रतियोगिता में पहले मर्तबा यानी कि लोक नेता माजी खासदार चषक 2018 में आदरणीय एमडी खारकर साहब के माध्यम से शानदार मंजर और बिल्कुल पहली मर्तबा टेनिस क्रिकेट में 2 स्क्रीन का इस्तेमाल इन आयोजनकर्ताओं के माध्यम से किया गया है। ये एक अच्छी सफलता की उपलब्धियां है इस टूर्नामेंट की, ये हमें देखने को मिल रही है। इस गेंद यानी कि स्वीप करने की कोशिश की थी, गेंद थोड़ी सी उछली थी, उछालती भी गेंद को उछालता हुआ जवाब, शॉट फाइन लेग रीजन के ऊपर से खेला हुआ शॉट फाइन लेग रीजन में जाता हुआ 4 रनों के लिए। तो यहां से देखा जाए तो बिल्कुल बल्लेबाज हार्दिक पाटिल के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा दंडनाता हुआ चौवा और 4 रनों के साथ स्कोर आ चुका है 14 रनों के ऊपर। फिर से एक बार आकाश के गेंद थोड़े से बैकफुट के ऊपर आए थे बल्लेबाज हार्दिक, लेकिन जब तक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी तोड़ कर आए शॉट लॉन्ग ऑफ की तरफ गेंद को उठाए फेंके तब तक पर्याप्त समय मिला बल्लेबाज हार्दिक के पास 2 रन लेने का और इन 2 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 16 के ऊपर। दूसरा और इस पीछे गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच थी, गेंद को खेला है ऑन साइड में, लेकिन 1 रन जरूर यहां पर प्राप्त हुआ। इसी के साथ ओवर की समाप्ति यानी कि कहीं ना इस ओवर की बात करें तो 4 जरूर मिले, इस 1 चौका जरूर लगा है, लेकिन 1 चौका देने के बावजूद भी इस ओवर में सिर्फ रन खर्च किए 9, यानी कि कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यानी कि पहले
दो पावर सर्कल की ओर समाप्त हो चुके हैं। तकरीबन कुंडेगांव टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं, यानी कि तकरीबन 17 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर में प्रवीण मुंबईकर जिन्होंने 8 रन खर्च किए थे। दूसरी ओवर की बात करें तो आकाश गहरत का इस्तेमाल किया, कप्तान ने भरोसा जताया, भरोसे के ऊपर खड़े उतरे जिन्होंने 9 रन खर्च किए। दर्शकों की तादाद काफी मात्रा में और काफी दर्शक इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट यानी कि यूट्यूब के जरिए घर बैठकर भी इस मुकाबले का पूरी तरह से मनमुराद आनंद लेते हुए दिखाई दे रहे हैं। सो ऐसे में देखा जाए तो इसके बाद एक और बिग फाइट मुकाबला देखने को मिल सकता है। एक तरफ होगा दिगोड़ा तो दूसरी तरफ सावला, यानी कि एक तरफ किरण पवार को आप देख सकते हैं तो दूसरी तरफ विश्वजीत ठाकुर यानी कि मोटे को आप देख सकते हैं। बिग फाइट होगी इस मुकाबले के बाद। इस पीछे के खोद कर इस गेंद को निकाला था, कारपेट का इस्तेमाल नजर आया। ऑन साइड में लॉन्गन की तरफ अच्छी फील्डिंग थी, एक रन बिल्कुल महज सिंगल मिला और इस सिंगल के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 18 के ऊपर। हार्दिक पाटिल और भाई पाटिल ये दो खिलाड़ी यहां पर अपने पारी को संवारते हुए इस पीछे गेंद बिल्कुल गेंद थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टंप निकल रही थी, ऑफ साइड में खेलने की कोशिश थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा था, कारपेट का इस्तेमाल नजर आया। ऑन साइड में गेंद को फील किया गया, तब तक एक रन बिल्कुल महज मिला सिंगल बल्लेबाज भाई के लिए। इस पीछे गेंद बेहद खूबसूरती के साथ इस गेंद को खेला है 1 रनों के लिए। ट्वेंटी रन 20 रन इस समय आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस थी और बिल्कुल पनिशमेंट, यानी कि गेंद गई आर पार सीमा पार 6 रनों के लिए। देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार। बिल्कुल प्यार तो दिख रहा है भाई पाटिल के बल्ले में, क्योंकि काफी दंदना था वह छक्का। इस समय फिर से एक बार उठाने की कोशिश थी, ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को रोकने में कामयाब रहे, लेकिन 1 रन जरूर मिलता हुआ और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है 27 के ऊपर। गेंदबाजी में लगातार तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया है अधीर भगत का, और ये और कहीं ना कहीं थोड़ा सा महंगा जिसमें एक छक्का जरूर शामिल हुआ, लेकिन ये गेंद हवा में अमर पाटिल वहां पर लेकिन नहीं जज कर पाए और इसी के साथ मौका मिला। और ऐसे में देखा जाए तो क्या छूटा, 1 रन मिला और 3 ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ 3 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं तकरीबन 28 रन। तो 28 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। अंपायर का कुछ इशारा हो रहा है, पानी की मांग की गई है, पानी लेके जाना है मैदान के अंदर, थोड़ा ध्यान दीजिए आप मैदान के अंदर। दिनेश पाटिल
हॅलो चला गेम जरा कंटिन्यू चालू ठेवा जरा प्लीज. चला मित्रांनो जरा बाहेर व्हा जरा प्लीज, जरा मैदानाच्या बाहेर बरेचसे सामने अजून खेळायचे आहेत मित्रांनो. जरा चला मैदान खाली करा जरा. किरण पाटील जरा मैदान प्रेक्षकांना जरा बाहेर करा जरा. आणि आता जो सामना चालू आहे त्या सर्व खेळाडूंना जर मैदानाकडे जायचं आहे आणि पंचांना देखील विनंती करतो आपण देखील सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि चला प्रेक्षक वर्गाने जरा प्लीज जरा बाहेर व्हा जरा, बरेचसे सामने मित्रांनो अजून खेळायचे आहेत. चला 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 बाहेर चला. चला मॅच चालू करा. चला बाहेर वा सगळ्यांनी जरा प्लीज. चला पंच, आपण सामना सुरू करून घ्या. पंचांना विनंती आहे आणि प्रेक्षकांना विनंती आहे. प्रेक्षकांनी जरा बाहेर व्हा ना जरा प्लीज, जरा बाहेर व्हा जरा, सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. 3 षटकांचा खेळ इथे संपला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुंडेगाव संघाची धावसंख्या झाली ती 28. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकामध्ये किती धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतोय तो कुंडेगाव संघ. प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक आतमधून जात आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून मॅच सुरू आहे, आपण बाहेरून जा. हार्दिक आणि भाई अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजच्या बोल्यावरती आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय तो प्रतीक. सॉरी प्रतीक आहे, कारण पहिला षटक आपण इथे पाहिला तो प्रवीणच्या माध्यमातून, परंतु 4था षटक आपण पाहतोय नक्कीच प्रतीकच्या माध्यमातून. म्हणजे सलग 4 गोलंदाजांचा वापर इथे पाहायला मिळतोय. वोडाफोन वाहलच्या माध्यमातून हा चेंडू ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू अडकवला जातोय. तोपर्यंत वेगाने एक धाव पूर्ण केली जात आहे. मात्र हार्दिकच्या माध्यमातून हार्दिक एक अतिशय सुंदर असे खेळ या मैदानामध्ये साकारताना आपल्याला दिसतोय. 15 धावांवरती अद्याप खेळतोय तो हार्दिक. खेळण्यासाठी नक्कीच सज्ज होतोय तो भाई. धावफलकावरती धावा लागल्या ते 29. हा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षण सज्ज, अप्रतिम सुंदर झेल प्रवीणच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बा, 3रा आदरा लागतोय तो मात्र कुंडेगाव या संघाला. आने जाने वाले लोग कोई कोपरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कोपरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे बाया का नाम, मेरे जीवित का नाम, मेरे बाया का नाम, मेरे जीवित का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा. भाईच्या पारीचा अंत होतोय. दरम्यान 29 धावांवरती 3रा आदरा लागतोय तो मात्र कुंडेगाव या संघाला. पाहूया 4-5 जरा षटकामध्ये स्टेजच्या उजव्या साईडला प्रेक्षक आहे, जरा मागे व्हा ना मित्रांनो, जरा मागे, जरा मैदानामध्ये आहात तुम्ही मित्रांनो, जरा थोडेसे बाहेर व्हा ना जरा. अरे अजून एक अप्रतिम झेल आकाश घरेच्या माध्यमातून सुंदर झेल पाहायला मिळते. अजून एक फलंदाज बाद कुंडे संघाचा हार्दिक पाटील. हार्दिकच्या खेळीचा अंत होतोय. 11 चेंडूमध्ये 15 धावांची 72 खेळी हार्दिकच्या माध्यमातून ते पाहायला स्टँडिंग पारी या मैदानामध्ये पाहायला मिळाली. दरम्यान 29 धावांमध्ये
चौथा आदरा लागतोय तो मात्र कुंडेगाव संघाला. मिलिंद पाटील आणि मंगेश चोगले हे दोन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. 5व्या आणि 6व्या नंबरवरती आलेले दोन खेळाडू. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा. हा चेंडू अप्रतिम सुंदर फेकी पाहायला मिळते ती प्रतीकच्या माध्यमातून. तिसरा चेंडू निर्धाव. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज प्रतीक. अप्रतिम गोलंदाजी, कारण चौथा षटक पाहायला गेला तर नक्कीच ज्या षटकामध्ये धावा येण्याचे चान्सेस नक्कीच असतात तो षटक इथे अप्रतिम फेकला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच अवंतरचा इशारा. ऑफ साईडच्या बाहेर, आउटसाइड टू ऑफ स्टंप. चेंडू पंच अवंतर घोषित करता. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 30 वरती. 30 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. पुढचा सामना असेल दिघोडा आणि सावले या दोन्ही संघांच्या संघनायकाने नॅनविकसाठी यायचा. दरम्यान पुन्हा एकदा प्रतीक. रिवर्सचा वापर पाहायला मिळाला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच लाभेल. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 31 वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. 5 चेंडू अद्याप फेकले गेलेत. 5 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच अद्याप फक्त 3 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज प्रतीकेने. हा चेंडू नक्कीच अप्रतिम. कुंडन स्पोर्टवरून थोडासा आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा रीतीने मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती धावा आल्या त्या 31. अब तेरे हॅलो, धन्यवाद डीजे ऑपरेटर मॅडी. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 31. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. स्लॉगरचा षटक पाहायला मिळतोय तो गोलंदाज अधीर भगतच्या माध्यमातून. ज्या अधीर याने 3रा षटक फेकला होता आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच अधीरचा इथं वापर पाहायला मिळाला. या पाहूया या षटकामध्ये किती धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतोय तो कुंडेगाव संघ, कारण धावपलकावरती धावा आल्या ते 31. अधीर भगत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मिलिंद पाटील. हा चेंडू नक्कीच स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा अपील. अशा रीतीने नक्कीच एक धाव तर पूर्ण होत आहे. लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 32 वरती. 4 बाद 32 अशी परिस्थिती पाहायला मिळते ती कुंडेगाव या संघाची. शेवटचा षटक बाकी आहे. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया किती धावा या 5 चेंडूमध्ये येतात ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान हा चेंडू अक्रॉस द लाईन होऊन केल्याचा प्रयत्न नक्कीच होता. ऑन साइडला चेंडू अडकवला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होता. अतिशय देखणा थ्रो पाहायला मिळाले या आणि अशा रीतीने अजून एक फलंदाज बाद तो कुंडेगाव संघाचा. मंगेश चौगुले रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. दरम्यान धावपलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 33 धावा. शेवटचा षटक बाकी आहे अधीर भगतच्या माध्यमातून आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा येतात, कारण ज्या पद्धतीने
स्लॉगवरचं षटक म्हटलं तर नक्कीच स्लॉगवरच्या षटकामध्ये अतिशय धावांना वेग पाहायला नेहमीच मिळतोय, परंतु या षटकामध्ये अधीर भगतच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. कारण विचार केला तर 3 चेंडू अद्याप फेकले गेलेत आणि 3 चेंडूमध्ये अधीर भगतच्या धावा आल्यात. दोन चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा अधीर गोलंदाजीसाठी सज्ज होतं, खेळण्यासाठी सज्ज जॉन पाटीलच्या माध्यमातून दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय. दरम्यान 1 धावेच्या बदल्यात 2 धावा इथे प्राप्त होतात आणि 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 35 वरती. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक पाहूया पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मिलिंद. जॉन ने उंचावर मारण्याचा फटका, चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, खणखणी षटकार. शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती जॉनच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने 7व्या नंबरवरती आलाय तो खेळाडू, परंतु अतिशय 2 चेंडूमध्ये 8 धावांची बहादार खेळी अद्याप दाखवली आहे. दरम्यान हा चेंडू लेगची दिशा सोडून जाणारा चेंडू 55 घोषित करतात आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच लाभेल आणि 1 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 42 वरती. अधीर भगत या दरम्यान दिघोडे संघनायकाला विनंती करतोय की आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर एक आयोजकांचा निर्णय आहे. आता मात्र मी अनाऊन्स करतो की जो सामना झाला होता गोठिवली आणि आर्या बाहुले या 2 संघादरम्यान जो सामना झाला होता त्याच्यामध्ये थोडासा आक्षेप सापडला. काय असेल काय माहीत नाही, पण तो आयोजकांचा एक चांगला निर्णय आला की दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात आलेत. दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात आलेत. आयोजकांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. त्याच्यामुळे पुढील संघ कसा होईल तो नंतर निर्णय येईल, परंतु या दोन्ही संघांना मात्र बाद करण्यात आलेत. धन्यवाद. पुन्हा एकदा अधीर. दरम्यान हा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान अशा रीतीने पहिल्या 5 षटकांचा वाजवी केली ते संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर कुंडेगाव संघाच्या धावपलकावरती धावा आल्या त्या 42 आणि जिंकण्यासाठी ओढा पण वाहल संघाला 43 धावांची गरज. परंतु या धावा कशा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा मी बोलतोय आमचे साथी समालोचक मित्र सागर राहुल शिरसाट. तर धन्यवाद संदीप पाटील सर. तर संपूर्ण या प्रेक्षकांनी आवाज ऐकला असेल. हा आवाज आहे या महाराष्ट्र राज्यातील या रायगड जिल्ह्यातील मुरबी गावचा आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं समालोचन सातत्याने ऐकतोय संदीप पाटील सरांच्या दरम्यान. तर आपण जर विचार केला चालू असलेली लढत मैदानामध्ये रंगली जाते. कुंडेगाव विपक्ष वहाळ या 2 विद्यमान संघादरम्यान ही लढत मात्र सातत्याने आपण पाहतोय. तर विनंती असेल अमोल मेहेर सारसोई गाव आपणास विनंती असेल की आपण जरूर व्यासपीठावर यायचं आहे. सारसोई गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व अमोलजी मेहेर आपणास विनंती असेल की आपण जरूर व्यासपीठावर यायचं आहे. एक चांगली मॅच आपल्या समोर आपण पाहू शकाल. कुंडेगाव विपक्ष वहाल या 2 विद्यमान संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. तर पूर्वार्धाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वोडाफोन या वाय संघाची धावसंख्या लागली तब्बल 42 धावा. 43 धावांचं टार्गेट मैदानामध्ये असताना 30 चेंडू 43 धावा. त्याचबरोबर आयोजकाकडून आणखी एक निर्णय येतोय की याच्या पुढे जर कोणाची गैरवर्तणूक सहन करण्यात येणार नाही आणि जर गैरवर्तणूक केली तर संघाला बाद करण्यात येईल. आणि दिघोडे संघाला विनंती करतो की या नाणेफेक करायची आपण. सावळे बनाम दिघोडे या 2 संघादरम्यान नाणेफेक होतीये. यायचं आहे आपण. सावळे बनाम दिघोडे आणि कुणाला काहीही ऑब्जेक्शन असतील तर नाणेफेक होतानाच घ्यायचं आहे. अन्यथा नंतर पुन्हा एकदा आवाज करू नका विनंती करतोय. तर विनंती करतो मी पुन्हा एकदा दिघोडे संघनायकाला या आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. मोठ्या या प्लीज. एक मोठं नाव क्रिकेटमधला मोठ्या आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकणारा हा छोट्या. तर यायचं आहे आपण नाणेफेक करायचं आहे. 2 भावांनी
खऱ्या अर्थानं दिघोडे संघाचा चेंडू द्यायचा आहे मैदानात. तर विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 43 धावांचं टार्गेट मैदानामध्ये रंगत असताना 30 चेंडू 43 धावा 43 धावा 30 चेंडू 60 षटकार, एक धाव 60 षटकार आणि 30 चेंडूंचा खेळ आपल्या समोर आपण पाहू शकाल. या मैदानामध्ये चालू असलेला विद्यमान सामना कुंडीगाव विपक्ष ओडाफोन वाहा या दोन विद्यमान संघादरम्यान ही झुंज आपण पाहतोय. तर पूर्वार्धाचा खेळ मी विनंती करतोय आदरणीय एम डी खारकर साहेब की आपल्या शुभ हस्ते मोठ्या की ज्याचं एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये यांना स्वागत करण्यात येतं, सत्कार करण्यात येतोय. कारण ह्या सत्काराच्या लायकीचं आता मात्र मोठ्या, कारण आपला नाव अटकेपार नेण्याचं काम या माणसानं केलंय. आपल्या विभागाचं, आपल्या पनवेलचं नव्हे, आपल्या रायगडचं नव्हे, तर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करताना या माणसानं खऱ्या अर्थानं आपला झेंडा अटकेपार रोवला आणि आपली छाती अभिमानाने फुकावी एवढं मोठं कार्य या माणसाचं आणि या कार्याला सलाम करत आदरणीय एम डी खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर विनंती करतोय दोन्ही संघामध्ये सावळा आणि दिघोड्या दोन संघादरम्यान नाणेफेक होतीये. दिघोडे संघाचे पॅकर्स जितू समास आहे. आदरणीय एम डी खारकर साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. त्याचबरोबर जर किरण पवार सावळे संघाची आमची आन बान आणि शान जर असतील तर त्यांनीही यायचं आहे. परंतु किरण पवार कर्नाटकला खेळण्यासाठी गेलाय, म्हणजे आपला हा नाव पुन्हा एकदा तिकडे गाजतोय. सामना 5 षटकांचा नाणेफेक करतील आदरणीय एम डी सर. 5 षटकांचा सामना. कोण मागतो? सावला संघ नाणेफेक जिंकतोय. दोन्ही संघांसाठी टेल इज कॉल, हेड इज अ कॉल आणि टेल पडलाय म्हणजे सावळे संघ नाणेफेक जिंकली आहे. सामना संपल्यानंतर लगेचच इथं मात्र चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. पंचांचा इशाराला आउट ऑफ द पार्क, ना भयना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाला साधावा या प्रकारचा. तर धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवर यावेळेस मात्र जरूर षटकार लगावला जातोय फलंदाज ऋषी नाईकच्या दरम्यान. तर आपण जर विचार केला या रायगड जिल्ह्यातील या बायगावचा हा सितारा आज मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या मात्र संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला फलंदाज आपण पाहिला असेल. ऋषी नाईकच्या बॅटमधून 6 धावांसाठी चांगला षटकार, तर 6 धावा स्कोर कार्डवर गोलंदाज तयार. इथं मात्र जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस आपण पाहिलं असेल बॅटचा टॉय एज मात्र जरूर घेतला, तदनंतर कुठेतरी थोडंसं निर्धाव चेंडूची सांगता देखील आपण पाहिली. तर आपण जर गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आपण पाहिला असेल. यशवंत चौघे, ज्या यशवंत चौघेने देखील चांगलं ग्लॅमर निर्माण केलंय कुंडेगाव संघाच्या दरम्यान, तो यशवंत चौघे गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. रिझल्ट सेम्प्ट होतोय की काय, पंचांचा इशारा येतोय. यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जी फॉर जिनियस षटकार. तर आपण जर विचार केला स्कोर कार्डवर धावा लागला जातात 12 धावा. तर आपण जर विचार केला संपूर्ण या प्रेक्षकांनी, तर दुपारी 12 वाजता सेक्टर 12 मध्ये युवराज सिंगचा जन्म झाला. तदनंतर जर आपण विचार केला वडिलांच्या प्रेमापोटी एक क्रिकेट स्थान निश्चित केलं. तदनंतर 2007 साली भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगत असताना 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं युवराज सिंगने. आणि ते अर्धशतक झळकावत असताना स्टुअर्ट बोर्ड सारख्या घातक गोलंदाजाला देखील 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावण्याचे कीर्तिमान आविष्कार देखील साकारला होता. आणि खऱ्या अर्थाने ऋषी नाईकच्या नावावर देखील कित्येक 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावण्याचे आविष्कार देखील आहेत. त्या प्रकारचे फलंदाजी होते की काय. इथं मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दर्जेदार झेल यावेळेस मात्र पकडला जातोय. होते असं नव्हतं करून सांगितलं आणि बघता बघता ऋषी नाईक नावाचं वाद थांबलं गेलं. डीजे प्लीज. तर
आपण सर विचार केला या स्पर्धेतील दर्जेदार झेल यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाचे दरम्यान टिपला जातोय. मोबदल्यात जर आपण विचार केला आपकी किस्मत आपको मौका देगी मगर आपकी मेहनत सबको चौका देगी. तर मेहनतीचं फळ मिळालं, किस्मतीने साथ देखील दिली आणि तेवढं दर्जेदार संघर्ष देखील आपण पाहिला. तर स्कोर कार्डवर धावा लागल्या जातात. आपण पाहू शकाल 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तर आपण जर विचार केला खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामातील भारतीय संघाचा खऱ्या अर्थाने एक आयकॉन, यूथ आयकॉन, ऑलराऊंडर खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं असेल हार्दिक पांड्या. तर आपण जर हार्दिक पांड्याचा विचार केला, हार्दिक पांड्याचं जीवन काय होतं तर 9वी नापास झालेला हार्दिक पांड्या दिवस रुपये 400 रुपये टेनिस क्रिकेट खेळायचा. तदनंतर लेदर क्रिकेटचा वेड लागलं, तदनंतर वेदाची परिकष्टता खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेटमध्ये आले आणि तदनंतर झोनल ते खऱ्या अर्थाने झोनल क्रिकेटपासून संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये नव्हे, या संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण जगामध्ये हार्दिक पांड्याचा डंका देखील भारतीय संघाच्या दरम्यान लगावला. तर गोलंदाज तयार. तिथं मात्र जरूर चांगला फटका यावेळेस आपण पाहिला असेल. एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 27व्या क्रमांकाचा नियम टोलवला जाते गोलंदाजाच्या दरम्यान. कारण की आपण जर विचार केला एल साह्याने एखादा संशय जर असला, संशयाचा अधिकार असतो पंचांकडे दाद मागण्याचा आणि याच प्रकारचं क्रिकेट देखील आपण पाहिलं आणि संघाची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर वाढली. संघ जाऊन पोचला जातोय 13 या धावसंख्येवर. तर आपण जर 13 धावांचा विचार केला खऱ्या अर्थाने एक काय होता भारतीय संघासाठी 13 हा आकडा अशुभ ओळखला जायचा. मोबदल्यात जर आपण विचार केला क्रिकेटमध्ये कोणताही आकडा शुभ किंवा अशुभ नसतो आणि याच प्रकारचं क्रिकेट देखील या मैदानामध्ये घडलं जाते की काय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल या मैदानामध्ये. तर आपण जर विचार केला आज मात्र या अंधेरी रातेमध्ये रात्र क्रमांक पहिली मात्र रंगली जाते. क्रिकेटचा कुंभमेळा जागला जातोय. रामायणाला आमंत्रण दिले जाते. महाभारताचा गला उलगडला जातोय आणि धावांचा अग्नितांडव देखील खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये होतोय. तर आपण जर विचार केला लांबलचक षटकार पाहिले, लांब धावसंख्या देखील आपण पाहिली आणि तदनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिले असेल. एक गडी बाद तब्बल 13 या धावसंख्येवर. तर हा 13 आकडा यावेळेस मात्र जरूर अशुभ ठरला जाते वोडाफोन या बाय संघाला. तर नौका फलंदाज, पहिल्या स्पेसचा फलंदाज, पहिल्या दर्जाचा फलंदाज आणि 1 डाऊनचा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल झालाय समीर पाटील, मॅन फ्रॉम वाहाय. तर वाहाय नगरीचा सितारा, या सिताराने देखील आपल्या मनगडे जोराने कित्येक मैदानामध्ये वादी खेळ साकारल्यात. तो खेळाडू आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्कवर समीर पाटील. तर गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. तिथे मात्र सर्व ॲक्रोस लाईन झाला. यावेळेस आपण पाहिलं असेल चेंडू चाललाय मिड विकेट रिजनला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करूपर्यंत 2 धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावली. संघ जाऊन पोहोचला जातो. यावेळेस आपण पाहिलं असेल वोडाफोन वाहाय संघ स्कोर कार्डवर धावा लागला जातात. एक गडी बाद 15 धावा. तर एका षटकाचा खेळ संपला जातोय. 6 चेंडूंचा खेळ देखील संपला जातोय आणि तदनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या जात आहेत तब्बल 15 या धावसंख्येवर. तर आपण जर विचार केला 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. या टेनिस क्रिकेटचा ग्लॅमर देखील वाढला जातोय. कारण की आपण जर या टेनिस क्रिकेटचा विचार केला खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेट बॉलची जाहिरात 19व्या शतकामध्ये 1870च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने लॉन्स या व्यक्तीने मात्र जरूर या टेनिस क्रिकेटचा विकास केला होता आणि तदनंतर जर आपण विचार केला या टेनिस बॉल क्रिकेटचा विकास कराची, कोलकाता, लाहोर आणि मुंबईसारख्या गणतेने हे प्रसिद्ध केलेला हा टेनिस क्रिकेटचा हा दर्जा आज मात्र संपूर्ण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते दुबईपर्यंत जाऊन देखील पोहोचलाय. तर संघाची धावसंख्या एकाच षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला जाते. वोडाफोन वाहाय स्कोर कार्डवर धावा, एक गडी बाद 15 धावा. तर दर्जेदार आयोजन मैदानामध्ये रंगलं जाते. निलेश दादा खारकर साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम अवतीजनक मात्र मैदानामध्ये साकारलं जाते. परिकष्टता घेतली आणि खऱ्या अर्थाने संघाची ओढ देखील रंगली. कारण की धैर्य प्राप्ती, मनोबल, चढ उतार देखील सातत्याने आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तर गोलंदाज देखील यावेळेस सज्ज झालाय गोलंदाजी साकारण्यासाठी. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं गोलंदाज आपण पाहिलं असेल गोलंदाजीच्या मार्कवर विष्णू, ज्या विष्णूने देखील अनेक मैदानामध्ये चांगला खेळ सातत्याने साकारला आहे. तर गोलंदाज विश्वरूप, तर ज्या प्रकारे विश्वाला रूप आहे त्या प्रकारची गोलंदाजी हा विश्वरूप आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरून साकारतोय की काय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. तर गोलंदाज यावेळेस सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर विश्वरूप, मॅन फ्रॉम कुंडेगाव. तर कुंडेगाव नगरीचा सितारा गोलंदाजीच्या मार्कवर. तर समोर देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू तिथं मात्र सर्व विकेट करण्याचा प्रयत्न होता. अप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील होता. प्रयत्न फसला जातोय. नजरेचा कैदाना कुठेतरी थोडासा चुकला जातोय. म्हणूनच की काय फलंदाज प्रदीप मुंबईकर यावेळेस या गोलंदाजाच्या दरम्यान ठोकला जातोय. तर लाईन मिस केली. पंचांचा इशारा आला. इट इज अ डॉट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये जावेद फरीद सर, मॅन फ्रॉम कल्याण, त्यांच्या समेत सुनीलजी पाटील अर्थातच मॅन फ्रॉम मोरबी. तर हे 2 पंच देखील आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या अफलातून गर्दी देखील पाहतोय. ज्या प्रकारे क्रिकेटची रंगत, प्रेक्षकांच्या संगत, प्रेक्षकांचं देखील जरूर सरसे स्वागत आहे. तर गोलंदाज तयार.
इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस आपण पाहिला असेल. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान गफलत होते की काय, पंचांचा इशारा आला. जरूर गंमत झाली. त्याची किंमत 4 धावांची. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाढली आणि संघ जाऊन पोहोचला जातोय. यावेळेस आपण पाहिला असेल तर 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर आपण जर विचार केला यंदाच्या काळातील भारतीय अंडर-19 संघाने देखील विश्वचषक जिंकलाय. त्यामध्ये जर आपण विचार केला कर्णधार पृथ्वी शा आणि त्याच्या नेतृत्वाखाली अर्थातच प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत संघ मात्र खेळत होता. तदनंतर जर आपण विचार केला 2006चा विश्वचषक अंडर-19 विराट कोहलीने जिंकला. तदनंतर 2012चा उन्मुख चंद आणि तदनंतर 2018चा विश्वचषक अंडर-19 पृथ्वी शाच्या नेतृत्वाखाली देखील जरूर जिंकलाय. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाढली. संघ जाऊन पोहोचला जातोय. यावेळेस आपण जर विचार केला 19 धावा स्कोर कार्डवर. तर चांगलं दर्जेदार आयोजन मैदानामध्ये. तर गोलंदाज विश्वरूप तर इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस आपण पाहिलं असेल. चेंडूची एक्स्ट्रा एज मात्र जरूर घेतली जाते. एक धाव कन्वर्ट केली जाते. बघता बघता स्क्वॉड देखील वाढले जात आहे. आपण जर चित्रपट सृष्टीमध्ये एक चांगला चित्रपट पाहिला असेल भाग मिल्खा भाग, ज्या प्रकारचं मिल्खा सिंग भारतासाठी धावला होता, या प्रकारचं क्रिकेट देखील आपण पाहिलं. या संपूर्ण या विश्वातील आलिशान गाडी आपण पाहिली असेल जॅगवार, ज्या जॅगवार गाडीवर चित्याचा सिम्बॉल असतो त्या प्रकारची झेप या 2 धावेवर घेतली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. संघ जाऊन पोहोचला जाते 21. तर 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. मनगडाचा वापर करावा लागेल कारण की ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणायचं की भावे विना भक्ती, भक्ती विना शक्ती, शक्ती विना मुक्ती. बहिणाबाई चौधरी देखील सातत्याने म्हणायचे कणापासून तांदूळ नव्हे, तांदळापासून भात नव्हे, भातापासून अन्न नव्हे आणि अन्नापासून हे अन्न पूर्ण ब्रह्म नव्हे. तर ब्रह्माशिवाय अन्न नव्हे, अन्नापासून ब्रह्म नव्हे आणि दावापासून हे क्रिकेट नव्हे. तर क्रिकेट खेळ मैदानामध्ये यावेळेस मात्र एफर्ट वापरला. पंचांचा इशारा आला. लक्स कोजी अर्थात जी फॉर जिनियस या प्रकारचा मारी गोल्ड लाईट ब्रँडेड चौकार. मेरे लाली को सागरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाली को सागरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ क्या। कोण कोण नाचणार? मैं तुझसे मिलने तर आ जाऊं धन्यवाद क्या, अडीजे. न बोल मैं हलकी बजाऊं। तर आपण जर विचार केला यावेळेस मात्र जरूर संगीत सम्राटाच्या दरम्यान मात्र हलगी वाजवली जाते. या मैदानामध्ये धावांचा गडगडा देखील वाजवला जाते. संघाची धावसंख्या 25 धावा 25 स्कोर कार्डवर धावा लागल्या जातात. तर आपण जर विचार केला आने वालों को वेलकम, जाने वालों को गर्दी कम, चलते रहो और चमकते रहो और देखते रहो, ही फक्त नाईट स्पर्धा. इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. कुठेतरी थोडासा मनगडचा वापर मात्र कमी पडला. त्यानंतर जर आपण याच्या मागच्या चेंडूवरचा चौकार जर आपण विचार केला असेल तर चांगला एफर्ट मात्र जरूर वापरला आणि त्यानंतर जर आपण विचार केला संघाची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर वाढली जाते. संघ जाऊन पोहोचला जाते तब्बल 25. तर धन्यवाद डीजे. ही धून होती IPLचे अर्थातच इंडियन प्रीमियर लीग मोबदल्यात जर आपण विचार केला चांगली गोलंदाजाच्या माध्यमातून. तर इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहिलं असेल. नजरेचा कैदाना कुठेतरी थोडासा चुकला आणि त्यानंतर जर आपण विचार केला एका धावणीशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाढली जाते आणि संघ जाऊन पोहोचला जातोय तब्बल 26. तर दोन षटकांचा खेळ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वोडाफोन वाहन संघ जाऊन ठरला जातोय तब्बल 26 या धावसंख्येवर. तर आपण डीजे वादकाच्या दरम्यान मात्र धून ऐकली होती IPLची. मोबदल्यात जर आपण विचार केला खेळाडूंच्या जीवनामध्ये पैशांचे IPL असते. मोबदल्यात जर शेतकऱ्यांच्या जन्मी जर IPL असले असते तर आज मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असलं असतं. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 तर 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दिमागी टेक्निकली माइंडेडली कल्पकतेचं बुद्धीचं आणि चपयाचं क्रिकेट कशा प्रकारचं असतं याचं प्रात्यक्षिक मात्र सातत्याने सांगतोय. अंधेरी रातोने आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा स्पर्धेचा आघात देखील आजच्या दिवशी मात्र जरूर झालाय. निलेश दादा खारकर साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहिलं आणि तदनंतर ज्या प्रकारे सातत्याने म्हटलं जात आहे की लखलखते तारे बघण्यासाठी अंधारात जावं लागतं आणि नाईट रजनीचा सामना पाहण्यासाठी या उल्वे नगरीमध्ये यावं लागतं. आयोजन खूप भारी आहे. आयोजनाला प्रतिसाद देखील भारी आहे. दर्जा देखील आहे. प्रेक्षकांची अफलातून गर्दी आणि प्रेक्षक देखील मनोरंजन करताना आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्ताने. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली जाते तब्बल 26. तर 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर दिमागदार टेक्निकली माइंडेडली क्रिकेट मैदानामध्ये रंगत असताना एक चांगलं क्रिकेटचं भवितव्य देखील आपण पाहतोय. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहिलं असेल. गोलंदाज कुंडेगाव संघाच्या दरम्यान गोलंदाज विकास गोलंदाजीच्या मार्कवर. ज्या प्रकारे जर आपण विचार केला देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ज्या प्रकारचा विकास मात्र खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टीच्या दरम्यान साकारतायत त्या प्रकारचा विकास मात्र गोलंदाजीच्या मार्कवर कशा प्रकारचा विकास साकारतोय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल या मैदानामध्ये. तर गोलंदाज विकास तयार तर समोर देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज देखील आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्कवर.
इथं मात्र रिव्हर्स अटॅम्प यावेळेस आपण पाहू शकाल रिव्हर्स पवित्रा घेतला पंचांचा इशारा आला यावेळेस नजाकत बनलेला 4 धावांसाठी फरीद सरांचा लांबलचक चौकार डीजे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभा ठेवावे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभा ठेवावे तर पण जर विचार केला खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा जर विचार केला ज्या प्रकारे वीरेंद्र सेहवाग तडाफोडीची मात्र फलंदाजी साकारायची त्या प्रकारची फलंदाजी यावेळेस साकारली जाते ज्या प्रकारे जर आपण विचार केला खऱ्या अर्थाने 28 एप्रिल 2016 आपण सैराट चित्रपट पाहिला असेल त्या सैराट चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने परशा ज्या आर्चीच्या मागे लागला होता या प्रकारची फलंदाजी देखील आपण सातत्याने पाहतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 30 या धावसंख्येवर तर चांगलं क्रिकेट भवितव्यामध्ये तर समीकरणाचा विचार केला समीकरण येऊन टिपलंय 17 चेंडू 13 धावा 17 चेंडू 17 चेंडू 2 षटकार 1 धाव 2 षटकार 17 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये तर गोलंदाज यावेळेस तयार झाला विकास गोलंदाजीच्या मार्कवर इथं मात्र यष्ट्यांचा वेध यावेळेस आपण पाहिला असेल वेग बेताचा वेध यष्ट्यांचा फलंदाजला चले जाऊचं आव्हान डीजे प्लीज तर पण सर विचार केला ज्या चित्रपटाने खऱ्या अर्थाने या मराठी चित्रपट सृष्टीला मात्र खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आणले तो चित्रपट आपण पाहिला असेल खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 30 धावा तर 16 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज अजून शिल्लक असेल तर प्रेमाची गाथा सैराटमध्ये पाहिली प्रेमाची अवती सैराटमध्ये पाहिली तर या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने प्रिन्सला लगावण्यासाठी कोणता परशा मैदानामध्ये दाखल होते त्या फलंदाजीच्या मार्कवर यावेळेस आपण पाहिलं असेल फलंदाज आदिर भगत फलंदाजीच्या मार्कवर ज्या आदिर भगतने देखील चांगला डंका लगावलाय वाल संघाच्या दरम्यान अनेक मैदानांमध्ये तर डीजे वादक मॅडी आणि सँडीचं देखील कौतुक करावं लागेल कारण की त्यांची बोटाची मैफिल सातत्याने मिक्सरवर पडते मिक्सरचं प्रथन संगीताच्या सम्राटामध्ये होते आणि तो सम्राट मात्र संपूर्ण या संगीताचा वर्षाव या प्रेक्षकांच्या मनामध्ये देतोय तो गोलंदाजीच्या मार्कवर विकास चांगला विकास यावेळेस मात्र या चेंडूवर केला आणि संघाची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 30 या धावसंख्येवर तर आपण जर विचार केला 16 चेंडू 13 धावांची गरज असताना गोलंदाज विकास गोलंदाजीच्या मार्कवर ते इथं मात्र सुरेख गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल कुठेतरी थोडंसं दडपण आपण जरूर पाहिलं असेल पंचांकडे दाद मागितली जाते मोबदल्यात जर आपण विचार केला चांगला वर्षाव देखील आपण पाहिला असेल खेळाडूंच्या दरम्यान कारण की आपण जर विचार केला अशा प्रकारची अपील आपण जर पूर्वार्धाच्या काळामध्ये विचार केला तदनंतर भूतकाळाच्या मध्ये जर विचार केला लगान चित्रपट आपण पाहिला असेल ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने लगान पिक्चरमध्ये ज्या प्रकारचे खेळाडू मात्र अपील करायचे या प्रकारचं क्रिकेट देखील आपण पाहिलं तर समीकरण येऊन टेपले खऱ्या अर्थाने 15 चेंडू 13 धावा 15 चेंडू 3 चौकार 1 धाव 3 चौकार 15 चेंडू 2 षटकार 1 धाव 2 षटकार 15 चेंडू तर गोलंदाज यावेळेस सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर विकास ते इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल टायमिंग बेमिसाल होता चेंडूची उंची 55.5 मीटरचा दर्जेदार झेल फलंदाज यावेळेस बाद सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनूची आई कशी आईची तर धन्यवाद डीजे संपूर्ण प्रेक्षकांनी हे संगीत ऐकलं असेल मोबदल्यात जर प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असेल की सोनू मुलगा आहे की मुलगी मोबदल्यात जर आपण विचार केला एक चांगलं संगीताचं प्रथन डीजे वादकाच्या दरम्यान देखील होते तर समीकरणाचा विचार केला 14 चेंडू आणि खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी तब्बल 13 या धावसंख्येचा तर आपण जर विचार केला प्रत्येक डॉट चेंडू यावेळेस मात्र कुंडेगाव प्रेक्षकांचा उत्साह वाढवतोय प्रत्येक विकेट चेंडू प्रेक्षकांचा उत्साह वाढवतोय आणि तो उत्साह मात्र गगनाला गवस निघालतोय अंधाराच्या रात्रीमध्ये हे सामने मात्र जरूर खऱ्या अर्थाने दर्जेदार आयोजनाच्या समवेत मात्र जरूर खेळवल्या जात आहेत तर चांगलं भव्य दिव्य आयोजन मैदानामध्ये रंगत असताना चालू असलेला विद्यमान सामना एक काटेकी टक्कर एक कडवी झुंज कडा मुकाबला मैदानामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा जागला रामायण लिहिलं महाभारताचा गरा उलगडला आणि धावांचा अग्नितांडव देखील कुठेतरी थोड्याशा कमी प्रमाणामध्ये थांबल्या तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर स्थिर तर गोलंदाज तयार इथं मात्र जर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल ओळख पटली पंचांचा इशारा आला कोल्हापुरी तडका फलंदाज भडका लांबल्याचा षटकार तर धन्यवाद तर
आपण जर विचार केला दर्जेदार षटकार यावेळेस लगावलाय. 7 धावांची गरज अजून शिल्लक असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. तर 13 चेंडू 7 धावा, 7 धावा, 13 चेंडू 13 चेंडू, 1 षटकार 1 धाव 1 धाव, 1 षटकार 13 चेंडू 13 चेंडू, 1 चौकार 3 धावा 3 धावा, 1 चौकार आणि 13 चेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर दर्जेदार आयोजन मैदानामध्ये होत असताना कोल्हापुरी तडका आपण जरूर पाहिला आणि या मैदानामध्ये देखील फलंदाज भडकलेला आपण पाहिला. तर फलंदाजांनी ओळख पटवली, चेंडूची महत्वाकांक्षा घेतली आणि तदनंतर 6 धावा. तर गोलंदाज तयार. इथं मात्र सर चांगला फटका, सेम रिझल्ट, पंचांचा इशारा आला. आउट ऑफ द पार्क 75.5 मीटरचा लॉंग अँड शॉर्ट षटकार. तर समीकरण येऊन टेपले 12 चेंडू 1 धाव 1 धाव 12 चेंडू. तर आपण जर विचार केला अशा प्रकारचा कारनामा अर्थातच या होणारा पुढचा सामना आपण पाहिला असेल. खऱ्या अर्थाने सावेश्वर सावा विपक्ष दिगोडे या दोन संघादरम्यान आपण सामना पाहू शकाल. मोबदल्यात जर आपण अक्षय पवारचा विचार केला, ज्या अक्षय पवारने देखील एका नाईट रजनीमध्ये 3 चेंडूमध्ये 1 धाव काढून दिली नव्हती, तो अक्षय पवार देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळता जाईल. तर आपण जर विचार केला आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट जनसेवक आणि तदनंतर जर आपण विचार केला नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अर्थातच रमाकांतजी म्हात्रे आणि तदनंतर आजकालच्या घडीच्या सध्याच्या आपल्या सर्वांच्या नवी मुंबईच्या भाग्यविधाते आदरणीय मंदाकिनी म्हात्रे अर्थातच नवी मुंबईचे उपमहापौर यांचे चिरंजीव अर्थातच नवी मुंबईचे कार्यसम्राट जनसेवक एक युवा हृदय सम्राट अर्थातच या नेतृत्वाचा विचार केला. साऱ्यांना पटलं, मागं नटलं, पाऊल पुढे जे टाकलं आणि विचार दणकड पोलादी मनगड आबाय सुद्धा झुकलं. ज्यांच्या विकास कामावर, ज्यांच्या सामाजिक कामावर, ज्यांच्या क्रीडा क्षेत्रावर आज मात्र ही संपूर्ण नवी मुंबई मात्र आज अव्वल दर्जावर आहे. असं आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी जरूर केला जातोय. तर दादा तुम्ही या नगरीमध्ये आले, एक चांगला दर्जा नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाने देखील दिला आहे. तर आपलं देखील जरूर सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तर सामना जिंकला जातोय. जसा दुसरा सामना असेल आपल्या समोर मायक्रोफोनवर देखील नौका आवाज असेल. तर हा आवाज असेल खऱ्या अर्थाने तर आपण जर विचार केला खऱ्या अर्थाने ऐरोली नगरीचे कार्यसम्राट जनसेवक आणि तदनंतर जर आपण विचार केला खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राजेश दादा मडवी साहेबांचा सन्मान देखील जरूर केला जातोय. ज्या प्रकारे जर आपण विचार केला हजारो चाहने वालों का मेला है, कौन कहता है राजेश